हाय सगळ्यांना, कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात? सांगा बरं आरूला, कशा आहात तुम्ही सगळेजण? मामा लोकांनो, मावशी लोकांनो, सांगा बरं पटापट. घ्या, लगेच हिचं झालं चालू. हिने मला तर लय त्रास दिला त्या साखरेसाठी. नको नको करते, निश्चित साखरेचा डबा घेऊन येते, माझ्यापाशी येते. आणि आज आरूचं बघा, हे हेअरकट केलाय ना तुझा, आराध्याचं हेअरकट केलाय बरं का आज. तर तुम्हाला मी दाखवते आराध्याचा छानपैकी कोंब दाखवते बरं का. आणि आराध्याचा इतका सुंदर मस्त. आता आराध्याला टकलं करायचं आहे, परंतु आराध्याचे पप्पा म्हणले होते की 26 जानेवारी आहे, तर 26 जानेवारीमुळं आराध्याचं टकलं नको. मग म्हणलं बघूयात. आणि बघा आराध्याचा हा कोंब आहे बरं का, आमचा माझा पार्लरचा आहे. तर आरूसाठी हा उपयोगाला येतो. आणि मी शक्यतो करून कोणत्याच गोष्टीसाठी बाहेर जात नाही, मी पैसे खर्च करत नाही. जे काही पार्लरचे केस कट करणं असून द्या, ॲब्रो वगैरे सगळं मी घरातल्या घरातच करते. माझे स्वतःचे जर का ॲब्रो करायचे असते तर मी वहिनींकडून करून घेते आणि त्यांच्या मी करते. तर असं आमचं दोघींचं पण चालू असतं. आणि आरूची मी हेअरकट फक्त एकदाच बाहेर टक्कल केलं असेल, नाहीतर आराध्याची मी हेअरकट आत्तापर्यंत मी स्वतःच करत असते. तुम्ही बघू शकताय, एकदम मस्त असं छान. आणि थोडे थोडेच कट केले, त्याला पण कट करून नव्हती देत, परंतु म्हणलं चला पुढच्या वेळेस टक्कल करूयात. आत्ता जसं चालू आहे तसं चालून द्या. आराध्या, मावशी लोकांना हाय म्हण, मामा लोकांनो हाय, सगळ्यांनी हाय करा बरं आराध्याला. आणि तिचा मस्त असा जुटू बांधला होता म्हणून वरती केस येत आहे बरं का. लय राग दिला, बुंडा पाडून दिला, साईडला दिला टाकून, नको नको केलं. कसं कसं कशी बांधली होती बाई, दाखवू का तुम्हाला एकदा बांधून? बांधायची मम्मा तुझा जुटू बांधायचा का? जुटू ठेवायचा नाही बरं का. आणि नुसतं काय मी बोलले की लगेच मला मारती. कालच्या व्हिडिओमध्ये तर मंदा दिदी तर खूपच हसली, तिच्या बघुनीची नोटंकी. आणि राग तर खूपच जवळ हिला हे ना आराध्या, खूप राग जवळ आहे तुला. बघ काय मामा लोकांचे केस जवळ. मामा लोकांनो त्यामुळे तुमचे केस विंचरून देते बरं का आराध्या. आणि हा एकदम पॅड मस्त आहे बरं का, ह्याच्याने कोंब एकदम छान, म्हणजे जशी तुम्हाला हेअरस्टाईल करायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. तर एकदम कम्फर्टेबल आहे. तर मी ठेवूनच देत असते, नेहमी नाही यूज करत, परंतु असं काही कामं असेल तर काढत असते. मी माझ्या वस्तू ज्या आहेत त्यांना सगळ्यांना जीव लावून ठेवते. एकदा घेतली की मी म्हणतात ना, ती गोष्ट पुन्हा माझ्या लाईफमध्ये पुन्हा घेत बसत नाही. तर त्याच गोष्टीला जीव लावून लावून ठेवायचा आपला. आणि एक हातानेच वापरते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही माझी नव्यासारखीच राहते कायमस्वरूपी. मी शक्यतो करून माझ्या वस्तू कोणालाच देत नाही. थोड्या वेळ पुरतं तात्पुरतं लागत असेल तर वेगळी गोष्ट, परंतु असं परमनंटली मी कोणाला नाही देत माझी वस्तू, शक्यतो करून कोणती असून दे. माझी सवय माहीत आहे, तुम्ही वापरा, काय वापरायचं तेवढं वापरा, परंतु हे नाही करायचं.